तर अनुसंधानाचं कंपाऊंड अथवा भगवत शरणागती रूपी तुम्ही जर त्याचे आहात कळलं, महाराज ती ज्याची माया आहे, जसं ती स्पष्ट उदाहरण सगळे लोक सांगतात, कीर्तनकार प्रवचनकार, बंगल्यामधल्या कृत्रीपासून आपल्याला वाचवायचं असेल तर पहिला टप्पा सोपा, ती कुत्रीचा जो मालक आहे त्याला हाका मारायचे आणि त्या मालकाने तिला दरडावलं की ती लगेच आकळली जाते. लक्षात घ्या. तर याकरता अनुसंधाना कधी न चुकवावे हा मुद्दा ज्याच्याजवळ आहे तो आळस भय द्वेष दूर टाकू शकतो. आता काही वरच्या चर्चा काही खालच्या चर्चा असं दोन्ही अंगाने हे बोलत राहावं लागतं. तर या द्वेषाबद्दलचा विचार आम्ही एकदा रामसुखदासजींच्या प्रवचनामध्ये ऐकला होता. रामसुखदासजी महाराजांनी एकदा सांगितलं की काम असणं जितकं नुकसान करत नाही त्याच्यापेक्षा जास्त नुकसान रागद्वेष करतात. त्याचं त्यांनी कारण सांगितलं. काय कारण सांगितलं? तर काम हा आगमापायी आहे आणि रागद्वेष आपण पकडून ठेवतो, आपलं स्वतःचं बळ त्याला देतो. लक्षात घ्या. तर द्वेष हा जो आहे हा साधनेत फार नुकसान करणारा विकार आहे, हे लक्षात घ्या. द्वेष फार नुकसान करणार आहे. तर हा जो द्वेष आहे हा जास्त नुकसान ज्याचा द्वेष करता त्याचं नाही करीत, जो द्वेष करतो त्याचं नुकसान जास्त होत असतं. कधी कधी आपल्याला आपण ज्याचा द्वेष करतो त्याला माहीतही नसतं, तो मस्तीत असतो, पण आपली इच्छा पूर्ण होत नाही तो पण आपण मात्र उगतच तळमळ 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 करत असतो. लक्षात घ्या. त्यातले त्यात हे घडतं कधी बरोबरीपेक्षा ईर्षेनं आपण मोठ्याशी जर द्वेष केला तर त्याला काहीच फरक पडत नाही, सगळा फरक आपल्यालाच पडतो. बरं, आपल्या द्वेषाचं केंद्र कोणाशी कसं जुळेल याची काही खात्रीच नसते. म्हणून हा फार महत्त्वाचा विकार आहे. रागद्वेष वियुक्त स्तुर विषयानिंद्रियश्चरण, सर्व भोग सेवाव्यवहारच्या याच्यातलं आहे ना, त्याचा संबंध इथं आहे. वियुक्त स्तुर विषयानिंद्रियश्चरण, तर त्यामध्ये विषयाच्या स्पर्शामध्ये सेवन आणि भोग याच्यात फरक काय? तर भोग राग आणि द्वेषापैकी एकाला पकडून असतो त्यालाच भोग म्हणतात, आणि राग आणि द्वेष याच्यापैकी एकालाही न पकडता जो विषयाचा केवळ इंद्रियाशी स्पर्श आहे त्याला सेवन म्हणतात. असं आहे. म्हणजे मूळ जे वरच्या ह्याच्यातला मुद्दा आहे ना त्याचा आणि याचा संबंध आहे. भोगासंगेनं कुठे न गुंतावे याचं एक साधन हे पण आहे. जसं नामात रंगोनिया हे एक साधन आहे, तसं भौतिकदृष्ट्या द्वेष दूर त्यागावे हे सुद्धा भोगात कुठं न गुंतण्याचं एक साधन आहे, हे लक्षात घ्या. आपण गुंतो ते कशामुळं? तर भोग त्याचंच नाव आहे, रागद्वेष सहित विषयाला चिकटणं याचं नाव भोग. हो. तर हा जो रागद्वेषयुक्त संबंध आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा विचार करायचा आहे. आणि म्हणून भोगासंगे कुठे न गुंतावे याच्याकरता तिसऱ्या याच्यातली ही टप्पी आहे. किंवा आम्हाला हे शक्य आहे का?
मग पहिलं काय करा, तर पहिलं द्वेष दूर त्यागावे, हा एक टप्पा करा. आनंदात असण्याकरता प्रतिबंध आहे तमोगुणात्मक आळस. आळस टाळल्यानं आनंदात असावेला जास्त मदत होईल. साधनसाध्य आनंदापैकी त्यातला आळस टाकल्यामुळं मुख्य प्रतिबंध त्यातला दूर होईल. आणि द्वेष टाकल्यामुळं भोगासंगे कुठे न गुंतावे याला मदत होईल. लक्षात घ्या. तेव्हा हा जो मुद्दा आहे, तर आळस भयद्वेष दूर त्यागावे, तर द्वेष दूर टाकल्यामुळं भोगामध्ये न अडकण्याला मदत होईल आणि आळस टाकल्यामुळं आनंदाच्या स्थितीमध्ये रमण्याला मदत होईल. आळस काय करील? आनंदाच्या स्थितीला शिथिल करील. आळस काय करतो? कोणत्याही गोष्टीला शिथिल करतो. प्राकृतिक भोगालाही शिथिल करतो आणि पारमार्थिक भोगाला सुद्धा शिथिलच करील. मग आनंदात जर सतत राहायचं आहे, शैथिल्य येऊ द्यायचं नाही, तर शैथिल्य येणारा हा दोष काढला पाहिजे, आळस. म्हणून याला दूर सारा, म्हणजे शैथिल्य येणार नाही. महाराज अजून एका वेगळ्या अँगलने याचा विचार करता येईल. आळस राहिला तर आनंदामध्ये मृतवत्ता येईल, म्हणजे शून्य अवस्थेकडे जाईल. तो शून्य अवस्था आणि आनंद यात फरक आहे, फार मोठा फरक आहे. बाहेरून तिसऱ्या माणसाला तितका कळणार नाही. आणि म्हणून तर बौद्ध मतात आणि आपल्या मतातलं जे मुख्य अंतर आहे ते हे आहे, आपण आनंदाला प्रधान मानतो आणि ते नुसत्या निर्विकारतेला प्रधान मानतात, शून्य अवस्थेला प्रधान मानतात. विकाररहित तेही मानतात, पण विकाररहित एवढाच भाग मानतात. आनंदानुभूती हा भाग मानत नाहीत. आणि म्हणून कधीकधी असे प्रश्न येतो बरं का, की निषेधांगानं विधिअंग पूर्ण साधतं का? काही बाबतीत साधतं, काही बाबतीत साधत नाही. आपण चर्चा करताना मी कित्येक वेळा केली आहे, असत्याचा त्याग करा म्हणजे सत्य आपोआप शिल्लक राहील. पण हे अर्ध सत्य आहे. सूक्ष्म विचार केल्यानंतर हे अर्ध सत्य आहे. असत्य सुटल्यावर मधी एका पोकळीमध्ये ना सत्य ना असत्य अशी शून्य अवस्था येते. आणि म्हणून काही वेळेला सांगत असताना, एका हेतुपूर्वक सांगत असताना आपण मनात त्यात खंडन करू नये. नेहमी आम्ही तर ज्या वेळेला जो कोणी बोलणारा वक्ता असतो ना, त्याच्या भूमिकेत जाऊन जर घेतलं तर खंडन मंडनाचे आपल्या डोक्यात फार विचार येत नाही. त्याच्यात ज्या भूमिकेतून तो बोलला ते बरोबर आहे, पण जास्त सखोल चिंतन करायला लागल्यावर त्याच्यातली काही काही अपूर्णता कळते. तर निषेधांगाने विधिअंग पूर्ण रूपानं साधत नाही. निषेधांग पूर्ण झाल्यावर विधिअंगाला मदत होते, पण विधिअंग पूर्ण साधेल असं नाही. म्हणून याच्यामध्ये मूळ आहे आनंद आणि त्याचे मार्ग आहेत दोन. एक विधिअंगात अनुसंधाना कधी न चुकवावे आणि निषेधांगात आळस भयद्वेष दूर त्यागावे. मग आळस भयद्वेष दूर त्यागावं हे अनुसंधानाला मदत करणार आहे, पण आळस भय दूर गेला पण अनुसंधानाकरता जर सूत्र बीज ध्येयाचं नसेल तर आनंदात असाव्या स्थितीत जाता येणार नाही. लक्षात घ्या. सूक्ष्म 10-5 श्रोते आहेत, त्यांच्याकरता हा मुद्दा लक्षात येण्याजोगा आहे थोडा. सर्वांना कदाचित कळणारही नाही. तर विधी निषेधाच्या अंगामध्ये आपण कधी कधी जे गृहीत धरतो दोनच अंग असतात,
पण मधलं एक तिसरं अंग असतं आणि या तिसऱ्या अंगाला जसं रात्र आणि दिवसमध्ये तिन्ही सांजा असतात, संधिकाळ, बरं का, तसा हा संधिकाळ असतो एक. आणि तो संधिकाळ सुद्धा ओलांडायचा असतो, तेव्हा दोन्हीपैकी एका विभागामध्ये पूर्ण जातो. पहाटेचाही संधिकाळ ओलांडावा लागेल आणि संध्याकाळचाही संधिकाळ ओलांडावा लागेल, तेव्हा रात्र किंवा दिवस यापैकी एकामध्ये प्रवेश होईल. तर या संधिकाळाचा विचार महत्त्वाचा आहे. आणि म्हणून या स्थितींमध्ये सुद्धा आनंदाच्या स्थितीत जायचं असेल, निषेधांग विधी अंगाला मदत करील, पण स्थिती विधी अंगामुळे आहे, निषेधांगामुळे नाही. तर भयद्वेष दूर त्यागावे, आळस भयद्वेष दूर त्यागावे, हे अनुसंधानाला मदत करणारं साधन आहे, पूर्ण साधन नाही. हे दूर झालं तर आनंदात असावे मध्ये तुम्ही जालच असं नाही. आनंदात असावे कशानं जाणार आहात? अनुसंधाना कधी न चुकवावे या विधी अंगानं जाणार आहात. विधी अंग काय काय आहे? तर विधी अंग अनुसंधान न चुकवणं आणि त्याचं अधिष्ठान गुरुचा निरोप. हा गुरुचा निरोप काय मध्ये भानगड आहे याची गरज आहे. नाही तर काय होईल? अनुसंधानाचा एक भोग होईल आणि अनुसंधानाचा अहंकार होईल. म्हणून हाची निरोप गुरुचा हे महत्त्वाचं आहे. त्याच्यात सुद्धा हा जर गुरुचा निरोप वाटला नाही तर अहम स्पर्श होण्याची संभावना आहे. कारण साधन कालामध्ये त्रिपुटीपैकी जे व्यक्तित्व साधकाचं जे शिल्लक राहतं, हे व्यक्तित्व महाराज या व्यक्तित्वानेच रासलीलेमध्ये प्रतिबंध निर्माण केला गोपिकांच्या. आम्ही देवाला आमचं ऐकायला लावलं, हे व्यक्तित्व निर्माण झालं, म्हणून भगवंताला गुप्त व्हावं लागलं. विवादामध्ये गोपिका सफल झाल्या, भगवंतानी जवळजवळ कबूल केलं मी हारलो, आणि त्यांच्याबरोबर रासलीला करायला वाळवंटात आले. पण भगवान गुप्त का झाले? आडवं काय आलं? हे व्यक्तित्व आडवं आलं. लक्षात घ्या. सुप्त बीज. तसं अनुसंधानामध्ये सुद्धा व्यक्तित्वाच्या अधिष्ठानावर जर अनुसंधान असेल तर मिठाचा खडा पडून आनंदात असावेचं दूध नासेल आणि दही होईल. अमृतासारखं दूध नासेल आणि दही होईल. 10 लिटर दूध सुद्धा एका मिठाच्या खड्याने नासतं. तर हा अहम, हा व्यक्तित्व रापाचा मिठाचा खडा त्यामध्ये पडू नये म्हणून या चारहीपैकी प्रत्येक गोष्ट गरजेची. अनुसंधाना कधी न चुकवावे याच्याकरता सहाय्यक साधन म्हणून आळस भयद्वेष दूर त्यागावे एक टप्पा. पण हा टप्पा झाल्यावर फक्त मदत होईल. मुख्य साधन आहे अनुसंधानात कधी न चुकवावे. पण या मुख्य साधनात सुद्धा मुख्य प्रेशर आहे हाची निरोप गुरुचा, तर ते निर्दोष होईल साधन. नाही तर दोषांश शिल्लक राहील. तर हे होईल बरं का. येथे अवघे वाया गेले दिसती सायास याप्रमाणे. तर अनुसंधानांमध्ये हा जर प्रेशर नसेल बरोबर, आणि म्हणूनच ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे, सद्गुरू सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करे. त्या गुरुची आवश्यकता आहे. आजकाल बुद्धिवादी बऱ्याच लोकांनी असे एक नवीन फॅड सुरू केलेलं आहे. बरं, आपल्या संतांनी गुरु जोखून चोखून करावा याला अनुमती दिली आहे, पण गुरु रहिततेला अनुमती नाही. हे लक्षात घ्या. आजकाल दंभ आहे, त्यामुळं दंभाचं खंडन करताना पुष्कळ संतांनी या दंभी गुरुच्या लेव्हलवर
तुम्ही पहिल्यांदा शास्त्राच्या आधारानं साधन करायला लागा, यांच्या हरी जाण्याच्या सापेक्षात असं किंचितचं खंडनसुद्धा काही काही मोठ्या मोठ्या संतांनी केलं आहे. तत्वता खंडन नाही. तत्वता हाच मुद्दा सद्गुरू वाचोनी सापडेना सोय. तेव्हा सद्गुरू सारिखा असता पाठी राखा. आणि म्हणून या आर्येमध्ये जे महत्त्व आहे त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये हरिपाठामध्ये जसं हरिमुखे म्हणा ध्रुवपद आहे, तसं या 13 आर्येतलं ध्रुवपद आहे हाची निरोपक गुरुचा. बाकी शब्द बदललेत पण हा कायम आहे. हे ध्रुवपद आहे पालोपद असल्यासारखं. अशी एकही चौपाई नाही की ह्याच्यात हे नाही. जसं अभंगाचं विवेचन नामनिष्ठेचं सगळ्या लेव्हलवर आहे, सामान्य मौखिक लेव्हलपासून तर अंतरंग समाधी संजीवनच्या लेव्हलपर्यंतचं. पण ध्रुवपदे हरिमुखे म्हणा, तसं या आर्यंचं ध्रुवपदे हाची निरोप गुरुचा. म्हणजे ध्रुवपद कधी सोडायचं नाही. सगळ्या स्थितींचा विचार करत असताना हे लक्षात ठेवायचं, हे ध्रुवपद सुटू नाही द्यायचं. हाची निरोप गुरुचा अनुसंधाना कधी न चुकवावे. तेव्हा हाची निरोप गुरुचा हे वाक्य फार कधी कधी गमतीशीर लागतं बरं का. जसं एखादा शब्द उभय क्रियापदी असतो, तसं पुढच्या टप्प्यालाही हाची निरोप पण मागच्या टप्प्यालाही हाची निरोप लक्षात घ्यायचं. हे सर्व आर्येतल्या 4ही टप्प्याकरता हाची निरोप हे लक्षात ठेवायचं. आळस भय द्वेष दूर त्यागावे हाची निरोप, आनंदात असावे हाची निरोप, अनुसंधाना कधी न चुकवावे हाची निरोप. असं उभय क्रियापद. आम्ही ते अभंगाचा एक अर्थ सांगताना म्हणून शरण जावे, हा म्हणून कार्यकारण भाव सांगताना 4ही चरणाशी जोडून सांगत असतो. सर्व भावे देवासी, तर त्याचं खालच्या 3ही चरणाशी का म्हणून शरण जावे, तो हा उतरील पार म्हणून शरण जावे, बहु आहे करुणावंत म्हणून शरण जावे, तुका म्हणे साक्षी आले म्हणून शरण जावे. तर हे सगळं त्याचे कार्यकारण भाव आहेत. का शरण जायचं, तसं हाची निरोप गुरुचा हे प्रत्येकाला लावायचं आहे, हे लक्षात घ्या. तर हा निरोप आहे. मग चकारात्मक एक एक निरोप. मी तुम्हाला सांगतो एक गमतीशीर गोष्ट. या 3 अधिकाऱ्यांकरता हे 3 निरोप आहेत. एक रागद्वेषात अडकलेला, एक उपासनेतल्या व्यक्तित्व न सुटलेला, आणि एक स्थितीच्या स्थैर्यतेची तळमळ असणारा. या 3घांकरता हे 3 निरोप आहे. आनंदात असावे, ज्याला आनंदाचा स्पर्श पहिला साधन साध्य रूपानं झालेला आहे, त्याच्याकरता जो जे करतोय, जसं करणे ते हेची करा, म्हणजे तुम्ही पहिलं जे करताय तेच करत राहा. तसं साधनानं जो आनंद मिळवला आहे त्याच्यातच राहा हाची निरोप गुरुचा. एका लेव्हल करता, एका लेव्हल करता आळस भयद्वेष दूर त्यागावे. जो आनंद साधन साध्य आनंदापर्यंत पोहोचलाच नाही आणि अडकलाय कुठं, तो 24 तास कुठंतरी भयामध्ये, आळसामध्ये किंवा रागद्वेषामध्ये. मग त्या टप्प्यातल्या करता हाची निरोप गुरुचा आळस भयद्वेष दूर त्यागावे. आणि एक साधक मधला असा आहे की त्याला ते एवढे त्रास देत नाही, पण कधी कधी अनुसंधानामध्ये ढिलाई येते. त्याच्याकरता हा निरोप आहे हाची निरोप गुरुचा अनुसंधाना कधी न चुकवावे. म्हणून 3 अर्थ झाले. पहिला अर्थ अगदी स्थितीवर साधन साध्य रूपानं आनंदाच्या स्थितीपर्यंत पोहोचला, फक्त स्थिरता व्हायची बाकी आहे. त्याच्याकरता सांगावं की जे तू पकडलंय बस तेच पकड, आनंदात असावे. त्याच्याकरता निरोप. एक जो उद्विग्नतेत आहे त्याच्याकरता सांगितलं हे त्याग हाची निरोप गुरु. तुझ्याकरता आत्ता हे कर्तव्य, पहिले याच्यातून बाहेर सुट, मग पुढचे टप्पे. आणि एक साधक असा आहे
की या टप्प्यात अडकलेला नाही, पण अनुसंधानाच्या स्थैर्यतेमध्ये कधी कधी काही ना काही प्रतिबंध येतोय. त्याच्याकरता एक निरोप, हाची निरोप गुरुचा, अनुसंधाना कधी न चुकवावे. तर अशाही अर्थानं याची रचना 3 अधिकाराच्या 3 टप्पे. मग 3 टप्पे म्हणजे याच्यातला मुख्य कोणता? तर मुख्य पहिल्या नंबरचा, दुसऱ्या नंबरचा अनुसंधाना कधी न चुकवावे, आणि सगळ्यात खालचा हा निषेधांगाचा, आळस भय द्वेष दूर त्यागावे. आपण कुठे आहे? अधिकार तैसा करू उपदेश. तर आपण आत्ता वर्तमान काळात अनुसंधानाकरता थोडे चिकटलो, पण आपलं सगळं जीवन कशात आहे आत्ता? म्हणजे आपल्याला घरी गेल्यावर काय आठवायचं आहे? तर आळस भयद्वेष दूर त्यागावे. आणि वारीत असताना काय आठवायचं आहे? अनुसंधाना कधी न चुकवावे. आणि पंढरपूरला गेल्यावर काय अनुभवायचं आहे? आनंदात असावे. तर एक घरचा टप्पा, एक वारीतला टप्पा, आणि एक पांडुरंगाच्या चरणाजवळचा टप्पा. लक्षात घ्या. त्या मांडणीचे प्रकार, हे संतांचं वाङ्मय म्हणजे काय? हरी अनंत, हरिकथा अनंत. त्याच्यामध्ये जसा बुडी घेणारा जितका खोल बुडी घेईल, तितके वेगवेगळे रत्न निघतच जातात, वेगवेगळ्या अँगलनं त्याचे अर्थ केले जातात. तेव्हा पुन्हा घरी गेला तर परत जर यायचं असेल तर घरी जास्तीत जास्त याचा विचार करा, आळस भय द्वेष दूर त्यागावे. आणि हे दूर त्यागून इथं येण्याची शक्ती मिळवायची असेल तर घरी पण काही काळ अनुसंधाना कधी न चुकवावे याची आठवण ठेवा. त्यातले त्यात वारीत तर कायम याच्याकडे लक्ष ठेवा, अनुसंधाना कधी न चुकवावे. पण महाराज तेच संस्कार आमची इथं आडवे येतात. 5 मिनटं सांगतो, चालू स्थितीत तेच संस्कार इथं आडवे येतात. भजन नाही करू देत, गप्पा माराव्या वाटतात, बाहेर बाजूला जावं वाटतं, ह्याची निंदा कर, त्याची निंदा कर. घेणं देणं काही नसतं बरं का. करणारे काम करत असतात, यांना काही नाही. वास्तविक जर विचार केला तर यांनी एकच विचार करायला पाहिजे की आपल्याला अत्यावश्यक व्यवस्था आहे की नाही. आपण दिलेल्या मोबदल्याच्या टप्प्यात आपल्याला भरपूर व्यवस्था मिळाली आहे. काय करायचे बाकी रागद्वेष करून तुम्ही त्यांचं पाप विकत का घेता? तुम्हाला खरं माहितीही नसतं, नको त्या व्यक्तीला आपण दोषी धरतो. हे सगळं चांगलं आहे, पण ते आमकी व्यक्ती आहे ना, त्याच्यामुळे फार घोटाळे आहेत म्हणतात. हे असले चर्चा चालतात. महाराज कोण किती दोषी आहे पाहणारे पाहतायत. तुमच्याकडे काही ती ड्युटी नाही, तुम्हाला काही निरीक्षक परीक्षक नेमलेलं नाही. पण 4 बसले की चर्चा सुरू. आम्हाला ती निरीक्षकाची फार वाईट सवय लागली. आम्हाला त्याचाच भोग. अहो किती अवमर्यादा. स्वतःला बॅट धरता येत नाही, पण मॅच पाहताना कोणाकोणाला काय काय आरोप करून मोकळे होतील त्याचा पत्ताच लागत नाही. एक बॅट मारता येत नाही, कधी क्रिकेट मॅचवर कधी पिचवर उभाही राहिला नाही, पण त्याने हा कॅच सोडला आणि त्याने असं केलं असतं बरं झालं असं, त्याचं अमकं केलं. असाच प्रकार आहे. याच्यातल्या काही लोकांना कार्यकर्त्यांच्या त्या जागेवर जर नेमलं तर काही करता येणार नाही, पण त्यांच्यावर बोट दाखवायला सगळे तयार असतात. मग त्या मॅनेजरच्या चुका काढतील, याच्या चुका काढतील, त्याच्या चुका काढतील. म्हणून ही फार चुकीची घाणेरडी सवय आहे. निदान अन्यक्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती. घरचं केलेलं पाप धुवून जाण्याकरता वारीत आलात, पण वारीत जर पाप केलं तर ते वज्रलेपो भविष्यती. तीर्थक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपो भविष्यती, अशी अवस्था होईल बघा, लक्षात घ्या. तेव्हा थोडा नीट विचार करा. आपली मर्यादा सुटेल असं करू नका. आपले रागद्वेष दाबायचे, द्वेष दूर त्यावे. हा रागद्वेष सुटत नाही. इतका अहंकार भरलेला असतो. आपल्या इमेज, आपल्या कल्पना, हे सगळे नियम पाळताना जे रागद्वेषाची भांडणं होतात नाही, याला कारण हेच, तुमच्या इच्छेला कुठंतरी बाधा आली की भांडण. बस आपली इच्छा प्रधान, बाकी काही नाही, बाकी सगळं गौण. हा स्वतःप्रामाण्यवाद जो आहे ना, त्याच्यामुळे हे सगळे वादविवाद भांडणं होतात.
अरे काहीतरी 15 दिवस तरी कोणाच्या तरी मॅनेजमेंट खाली चालायला शिका. सगळं जीवनभर आपल्या घरात तर तुम्ही आपलंच चालवत आहे. किती सफल होत आहेत किती नाही हा प्रश्न वेगळा. तुमचं तो चिखल मी कशाला काढू बाहेर. काय हे सगळं मला सगळं माहिती आहे काय आहे ते. परंतु निदान 15 दिवस तरी ही सवय लावा. कुठेतरी एका मॅनेजमेंट खाली वागण्याची सवय लावा. आणि का होत नाही तर द्वेष दूर सोडता येत नाही. राग आणि द्वेष दूर सोडता येत नाही म्हणून ही सगळी भांडणं आहेत. बाकी काही नाही. एक आळस. काल कीर्तनकारांनी सांगितलं ना हे सतत लावूनच धरतात आणि ते आम्हाला जमत नाही. सतत आळसाची सवय आणि त्यामुळं आम्हाला हे नकोसं वाटतं. हरिपाठाला थांबलंच पाहिजे, आरतीला थांबलंच पाहिजे. आरती आत दिंडी आली रे आली की लगेच इकडे यायची काही 5 मिनटंसुद्धा दम निघत नाही. इतकी विचित्र अवस्था. सगळं देहाध्यासाभोवतीच सगळं जीवन गुंडाळलेलं. थोडं व्यापक बनवा. माऊलीची वारी करणं म्हणजे आपल्या स्वतःच्या जीवनाला थोडं व्यापक बनवण्याकरता माऊलीची वारी आहे. फारच संकुचित सगळीकडं बाहेर सगळे आता फ्लॅट सिस्टीम झाली आहे. साधी चाळ सिस्टीमसुद्धा सुटली. चाळीमध्ये एकमेकाचे सुखदुःख तरी विचारत होते. फ्लॅट सिस्टीममध्ये आता दरवाजा बंद झाला की शेजारच्या फ्लॅटमध्ये काय चालतं पत्ता लागत नाही. तर आपल्याला तुम्ही कव्हरच्या आत असे इतके याच्यामुळे तुम्ही सुरक्षित नाही राहिलेले, उलट तुम्ही जास्त असुरक्षित झालेले आहात. आणि त्यामुळं तुमचं भय सुटणार नाही. लक्षात घ्या. तर ही आळस पद्धती देहाध्यास प्रधान हिला थोडंसं आवरण्याकरता वारी आहे. आळस सुटला पाहिजे, द्वेष सुटला पाहिजे. महाराज मी जसं सांगितलं ना घरचे संबंध सोडायकरता 2 नियम पूर्वीच्या वाऱ्यांमध्ये सांगितलेत. तुम्ही पाळत नाही सगळे, पण पाळणं गरजेचं आहे. दिंडी व्यवस्थापकाच्या काही तुमच्या सोयीकरता म्हणून या व्यतिरिक्त बाकीच्या लोकांनी आपल्या खिशातले मोबाईलच खरं म्हणजे बंद करून ठेवले पाहिजे. ह्या मोबाईलचा फार मोठा गोंधळ आहे. हे दोर तिकडं बांधलेलंच आहे. आम्ही ते शिवचरणला नेहमी बोलायचो, पण सतत त्याचं फोन चालूच. तेव्हा हे जे आहे ना हे चुकीचं आहे. असा काही वेळ ठेवा आपल्या जीवनात की बाबा ते आता परमार्थाकरता मी ते उदाहरण सांगतो तसं रजा काढल्यानंतर तुम्ही ऑफिसमधलं काम पाहत नाही, तसं वारीला निघाला म्हणजे घरातून रजा काढली तुम्ही. हे लक्षात घ्या पांडुरंगाकरता. मग रजेवर असताना ऑफिसमधला कोणी आला काम घेऊन तर तुम्ही तडकन सांगता मी रजेवर आहे, मी सध्या काम करणार नाही, ऑफिसात येईल तेव्हा पाहून घेईन. मग आता इथं का तसं करत नाही? थोडंसं ही सवय करा. पेपर तुमच्या सगळ्या जगाच्या संबंधाच्या तारा जोडून देतो. 15 दिवस पेपर वाचू नका, 15 दिवस मोबाईल ठेवू नका, आणि कोणत्याही घरात गेलं तर टी व्हीच्या बातम्या ऐकू नका. हा एक टप्पा लक्षात ठेवा. आता दुसरा टप्पा सांगतो. द्वेष कमी करण्याकरता वारीमध्ये चालताना नामस्मरणा व्यतिरिक्त कोणाची रागद्वेषाची निंदेची चर्चा करू नका. आपणही बिघडतात आणि दुसऱ्यालाही बिघडवतात. एकट्याचं नुकसान नाही करत ते, दुसऱ्याचंही नुकसान करतात. त्याच्या मनात नसलेले विषय त्याच्या मनात घुसतात त्यामुळं, आणि त्याचं पाप तुम्हाला लागतं. त्यांचं भजन सोडवण्याचं पाप तुम्हाला लागणार आहे. 10-5 बसले की सुरूच. दिंडीवरून तरी चालेल, फडावरून तरी चालेल, काही ना काही चालूच. नको त्या बातम्यांचा काही संबंध नसतो, पण कोणत्याही बातम्या विचारून घ्या. माऊलीच्या फडावर काय झाले आणि जुना रथ नवा रथ काढण्यावर काय चर्चा झाल्या सगळ्या एकूण एक लोकांना माहिती. काही गरज नाही याची. तुमचा विषयच नाही तो. 10-20 लोकांचा विषय, त्यांना अधिकार आहे, त्यांचे ते चर्चा करतील. आपला अधिकार काय? आपल्या कक्षेत येतं का ते? आपला काय संबंध त्या गोष्टीशी?
पण नको त्या विषयाची चर्चा आम्हाला करायची सवय असते. तर दुसरा नियम पाळा, मी तर त्याला मध्य वारकरी म्हणेल, याच्याहीपेक्षा श्रेष्ठ वारकरी, की जो वारीला निघाल्यानंतर रागद्वेषाच्या स्वतःहून चर्चा करणार नाही आणि जिथं चर्चा चालली असेल तिथं बसणार नाही. दोन नियम घ्या. आपण कोणाशी चर्चा करायची नाही रागद्वेषाची, आणि कुठं चालली असली तर तिथं बसायचं नाही. आपल्या हातात त्याला थांबवण्याची जरी ताकद नसली तर आपल्याला तिथं न चिकटणे इतकी स्वाधीनता तर तुमची तुम्हाला आहे की नाही. सुरू झालं असं काही की आपण तिथून उठून जावं, बस, म्हणजे काही संधीच मिळणार नाही. आणि जे सगळं मी बोलतोय या सगळ्या घटना प्रत्यक्ष दिंडीमध्ये चालू आहेत म्हणून बोलतोय, तुमच्या हिताकरता बोलतोय. का पाप विकत घेता? तर निंदा, रागद्वेष, मोबाईल, पेपर, टी व्ही हे एवढ्या गोष्टी जर टाळल्या तर द्वेष वारीच्या काळात दूर ठेवायला फार मोठी मदत होईल. द्वेष चर्चेनं चिकटतो ना, आसक्ती चर्चेनं चिकटते, तर रागही चिकटणार नाही, द्वेषही चिकटणार नाही. लक्षात घ्या. आणि आळस दूर करायचा असेल तर आखून दिलेल्या सगळ्या नित्यनियमाला हजर राहायचं ठरवा. आळसातला निम्मा भाग तुमचा विजय होईल. आपण काय करतो, जरी हजर राहिलो तरी तोंड देखलं, एकदा एकाला राहिला तर दुसऱ्याला नाही, दुसऱ्याला राहिला तर तिसऱ्याला नाही, मग सगळ्याला आपणच राहायची काय जरूर आहे. वारीचे नियम, नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ हे जे आहे ना, तर नित्यनेम शब्दाचा अर्थ, नित्य शब्दाचा अर्थ रोज, आणि रोज असणारे सगळे नियम तेव्हा नित्यनेम होईल. काही नियम आणि काही नाही अशी सूट नाही. सगळ्या नियमाला हजर राहत जा. नाहीतर आपल्या जीवनात असा एक स्वतःचा नियम बनवा. मी माझ्या स्वतःचा नियम बनवतो, मी माझ्या भूमिकेनुसार तुमच्या सगळ्या नियमात जरी मी हजर राहिलेलं दिसलो नाही तरी माझी खात्री आहे मी तुमच्यापेक्षा जास्त नियमवारीत करतो. फक्त प्रत्येकाच्या नियमाची पद्धती वेगळी आहे. तर तुम्हाला व्यक्तिगत नियम एखादा असला, त्याने विचारलं ना मला की काही नाही महाराज माझा असा संकल्प आहे, मी एवढा भजन करणार आहे, मग तो एखाद्या वेळेला या सामुदायिक ह्याच्यात नाही हजर राहिला तर मला काही वाटणार नाही. त्याच्यापेक्षा जास्त वेळ असणारा त्याचा व्यक्ती नियम असेल तर. पण हेही नाही तेही नाही, आळस वाढेल, दुसरं काही नाही. कधी एकदा थांबलं की कधी कुठंतरी सावलीला जाऊन टेकलं आणि पडलं, बस. सगळ्यात आळस, हा आळस फार वाढतो. गप्पा मारण्याचा रस, पडण्याचा रस, पडून राहणं म्हणजे आळसाचा रस. गप्पेतून रागद्वेष आणि पडण्यातून आळस. तेव्हा तिकडचा प्रभाव इकडं येऊन कमी करायचा असेल आणि अनुसंधान वाढवायचं असेल तर काल सांगितल्यासारखं हे पारडातलं वजन वाढवावं लागेल, तेव्हा ते पारडं वर जाईल. अनुसंधानाचं वजन वाढवावं लागेल, नित्यनेमाचं वजन वाढवावं लागेल, म्हणजे द्वेष आणि आळसाचं पारडं वर जाईल आपोआप. आणि ते वर गेलं की त्याचा त्याग होईल. आणि ज्याला द्वेष नाही त्याला भय वाटायचंच कारण नाही. ज्याची खरी सेवा त्याचे भय काय जीवा. आपल्याला द्वेष का वाटतो? आता मी बोललो तर ज्या व्यक्तीनं ते केलंय त्याला आपोआप लागतं. का लागलं? भय पण राहतं पुढं. तर हे भय का राहतं? आता लक्षात ठेवा, मी अगदी सर्वज्ञ नसलो तरी जसा एखादा ऑफिसर हजारो नोकरांना वागवतो त्यावेळेला त्याच्याकडं हजार लोकांचे सगळे प्रकार जाणून घेण्याच्या अनेक युक्ती असतात, हे लक्षात ठेवा. तेव्हा तो ऑफिसर पदावर एवढ्या लोकांना वागवू शकतो. एका बाजूनं मला सगळे रिपोर्ट कळत असतात, एका बाजूला माणसं वागवाय करता थोडी सहनशीलताही मी ठेवत असतो,
कोणाच्या रिपोर्टबरोबर लगेच प्रतिक्रिया करत नाही. पण मला कळतच नाही असं नाही, आपोआप सगळं व्यवस्था होते ती. काय कुठं काय बैठकी चालतात, कुठं काय चर्चा चालतात, हे सगळं कळतं. परंतु मूळ मुद्दा असा आहे की तुम्हाला याच्यातून काढण्याकरता प्रत्येक मुद्दा बोर्डावर आणायची गरज नाही. प्रवचनामध्ये सांगणं म्हणजे बोर्डावर न येता तुम्हाला कळावं याकरता आहे. बोर्डावर आणलं की तुमचा अहंकार आणि माझा अहंकार एकत्र येईल. लक्षात घ्या. मग मी माझा अहंकार चालवेल, तुम्ही तुमचा अहंकार चालवा. जसं परवा घडलं की नाही, इथं थांबायला पाहिजे नाही, थांबायला नको, शेवटी मी माझ्या अहंकाराने ऑर्डर काढली, इथंच थांबायचं. तर या घटना घडतात. पण बोर्डावर येण्यापूर्वी ज्या सूचना असतात त्यामध्ये अहंकार नसतो, त्यामध्ये अनुशासनामधली तळमळ पण असते की येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची वारी निर्दोष कशी होईल, त्याला लाभ कसा होईल, ही एक सूचना असते. जसं मेमो देतात पहिल्यांदा सूचना, तसं ही सूचना आहे, तुमचं नुकसान होणे म्हणून सूचना आहे. तुम्ही कोणाचा द्वेष केल्यानं तुम्ही त्याचं काही बिघडवू शकत नाही. मी एखाद्या व्यक्तीला एखाद्या मुद्द्यावर नेमलं, तुम्ही त्याची वारीभर चर्चा केली तर तुमच्या चर्चेनं तो निघणार नाही. अनुशासनाचं एक सूत्र आहेत ना. मग नुकसान कोणाचं झालं? तुमचं झालं. चर्चाही केली, रागद्वेषाचं पापही घडलं आणि प्रत्यक्ष कृती काहीच करू शकलो नाही. तर तुमचं नुकसान होऊ नये म्हणून माझं हे सूचना आहे, घटनेकरता सूचना नाही. आम्ही 20-25 वर्ष वारी चालवतो, 1 वर्ष आलेले एखादी व्यक्ती आमच्यामध्ये काही फार मोठा बदल करू शकेल का? त्याला कसंही दाबून बाजूला करता येईल आम्हाला. लक्षात घ्या. पण नुकसान त्याचं स्वतःचं आहे. तर तुम्ही तुमचे नुकसान करू नका आणि तुमच्याबरोबर 4 लोकांमध्ये ते मिठाच्या खड्यासारखं दूध नासवायचा प्रयत्न करू नका, पार्ट्या करायचा प्रयत्न करू नका. विचार आपला फायदा झाला पाहिजे. तुका म्हणे हित होय तो व्यापार. वारी हा आपला महत्त्वाचा फायदा झाला पाहिजे, आनंदात असावे, इथं पोचायचं आहे आपल्याला. आणि रस्त्याने साधना म्हणून अनुसंधाना कधी न चुकवावे. निंदा केली की अनुसंधान तुटलं. लक्षात घ्या. रागद्वेष केला की अनुसंधान तुटलं, आळस केला की अनुसंधान तुटलं. थोडं भयावरच आपल्या वारीच्या दृष्टीने आत्ता संबंध कमी आहे. द्वेषावरचा आणि आळसाचा संबंध आत्ता जास्त आहे. भयाचा संबंध आहे थोडासा. कुठं कसा हे बघा, हे लक्षात ठेवा. कित्येक लोक काही गोष्टी केवळ भयानं करत नाहीत. एकटे एखाद्या ठिकाणी न जाणं, मला भय शेवटी जी घटना घडणार आहे ती भय वाटल्याने थांबणार नाही, आणि जी घटना घडणार नाही भय वाटल्याने घडणार नाही. भय वाटल्याने थांबणारही नाही आणि भय वाटल्याने घडणारही नाही. घडते तेव्हा भय वाटलं म्हणून घडले असं तुम्हाला वाटतं कधी कधी. मला वाटलंच होतं पावसात असं काहीतरी होणार. आता लाख लोक आहेत आणि वीज पडलेली एकाला स्पर्श झाले आणि त्याच्या लाखाच्या ऐवजी 2 लाख लोक म्हणतात. आम्हाला तुम्हाला बघा, गंमत सांगतो मी तुम्हाला. त्या कुंभमेळ्याच्या वेळेला, नाशिकच्या कुंभमेळ्यात ते चेंगराचेंगरीत 10-20 लोक गेले. आता गेले ही गोष्ट खरी आहे, पण जर 20 लोकांच्या उदाहरणाखाली जर महाराष्ट्रातले 20 लाख लोक ते उदाहरण देऊन जर येणार नसतील तर मूर्खता कोणाची? हे जे देहाध्यासी लोक असतात ना, हे ते जाऊ नका, तुम्हाला माहीत नाही का मागं ते असं झालं तसं. आता तू काय त्याचा नंबर, तुझा तिथंच नंबर लागणार आहे का? त्या उदाहरणामध्ये त्यांचं स्वतःचं प्रारब्ध पण काही कारणीभूत आहे की नाही? ते जे गेले त्यामध्ये त्यांचं कर्म पण काहीतरी कारणीभूत आहे की नाही? एखाद्याला साप चावला, मग काय आता घरचे कामं करताना साप चावत नाहीत का? मग
वारीला गेल्यामुळं साप चावला हे कारण चुकीचं आहे. त्याचा कर्म ऋणानुबंध होता म्हणून साप चावला. वारी हे मूळ कारण नाही साप चावायला. वीज पडली, एखादा माणूस गेला, त्याचा मृत्यूचं निमित्त ते होतं. आणि त्यात वीज पडली म्हणून, पावसाळा असतो म्हणून वारीला न येणं हे अनावश्यक भयाचा परिणाम. आपल्या अंतःकरणात जे अनावश्यक भय आहे ना, त्याच्यामुळं आपण असे निमित्त करतो फक्त. आणि तेवढ्या निमित्ताच्या आधारावर आपण याच्यापासून बाजूला राहतो. तेव्हा थोडंसं लक्षात घ्या. तर भय विषय, आपल्याला भय कशा कशाचं असतं? चोरांचं भय वारीमध्ये, अंधाराचं भय, लाईट जातात, शेतात पडावं लागतं, विंचुकाट्याचं भय. तर या सगळ्याला दूर सारा. तुम्ही दुसऱ्याला बोध करताना, पोरगं शाळेत जायला लागलं आणि त्याला जर कोणी भीती घातलेली असली, पिंपळाजवळ भूत आहे, तर आई त्याला सांगते, अरे भूत काय करतं, तू राम 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 म्हणत जा, म्हणजे भूतभीत तुला काही करणार नाही. तसं भजन करत जा, वारीत तुम्हाला काही होणार नाही. असा दृष्टांत लक्षात घ्यावा. लक्षात घ्या. आणि भजन करत समजा काही झालं तर लोकांच्या दृष्टीनं वाईट झालं, तुमच्या दृष्टीनं चांगलं झालं. अंतकालेचे मामेव. वाईट मोजायचं सुद्धा एक मीटर वेगळं आहे ना. वारीत मारायचं योग येईल का सगळ्याला? ठरवलं तरी ठरवूनही येणार नाही. कुंभमेळ्यामध्ये प्रयागराजावर जर प्राण दिले तर आत्महत्येसुद्धा पातक लागत नाही. आणि तिथं जाऊन नेमकं कुंभमेळ्यात मरायचं योग सगळ्याला येईल का? ठरवलं तरी तिथे नावं घेऊन बसलेले असतात, तुम्हाला पडू देत नाही, मरू देत नाही, मिलिटरी असते सगळी. काय ते तुमच्या ठरवण्यावर नाही. आणि तिथं 2-4 लोक मेले, 2-3 कोटीपैकी 25 लोक मेले, आणि म्हणून आपण जायचं नाही, हे भयाचा अनावश्यक दुष्परिणाम आहे. हे लक्षात घ्या. तर ज्याला अनुसंधान चुकू द्यायचं नाही, ज्याला आनंदात राहायचं आहे, त्यांनी हे भय सोडा. भय हा आनंदातला मोठा प्रतिबंध आहे, आळसापेक्षाही जास्त. द्वेषाच्या बरोबरीने आहे भय हा प्रतिबंध. म्हणून दैवी संपत्तीतला पहिला गुण सांगितला अभयम. दैवी संपत्तीवान व्हायचं म्हणजे अभय व्हायचं, निर्भय व्हायचं. एक तर दार्शनिक विचार करून अथवा भगवत सत्तेची अनुभूती ठेवून. दार्शनिक विचार काय करायचा आहे? देहदृष्ट्या ज्या वेळेला जे घडायचं ते घडणारच आहे, हा विचार जर केला तरी भय कमी होईल. आपण वाचवू शकतो असं स्वतःला काहीतरी समजतो, म्हणून त्या भयाला समर्थन देतो आणि त्या मुद्द्यापासून बाजूला होतो. पण विवेकी विचार जर असेल तरी भय दूर होईल, अथवा मोठ्याच्या आधारावर भय दूर होईल. लहान पोरगं कडेवर बसलेलं असतं का फार गप्पा मारतं मस्त. एकटं एकांतात नुसतं थोडं रिकामं झालं की रडायला लागतं, वकड पसरतं लगेच. पण कडेवर बसलेलं असलं तर मोठ्या मोठ्या गप्पा मारतं. तर आपण माऊलीच्या कडेवर आहे, भय आणायचं काय कारण आहे? तेव्हा आपण मोकळे नाही. त्यामुळे किती लोकांनी आपल्यासमोर काही भयाचे निमित्त निर्माण केले तरी आठवण ठेवावी, वारीत जाणार म्हणजे माऊलीच्या कडेवर जाणार. म्हणून भयाला दूर करा. आणि द्वेषावरण आणि आळसावर तर बोललोच, तिन्ही मुद्दे बोलून झाले. आणि म्हणून व्यवहारी माणसाचा व्यवहारात या तिन्ही विषयाची संबंध असतो. आणि तिन्ही विषय दूर करणं हे अनुसंधानाचं सहाय्यक साधन आहे. आणि अनुसंधान स्थिर ठेवणं हे आनंदाचं सहाय्यक साधन आहे. आणि अनुसंधानाचं साधन करत असताना गुरूच्या निरोपाची आठवण ठेवणं हे त्याच्यामध्ये प्रतिबंध न येण्याचं मुख्य साधन आहे. या 4 गोष्टीनं या आर्येचा विचार लक्षात घ्या. आनंदात असावे, आळस भयद्वेष दूर त्यागावे, हाची निरोप गुरुचा, अनुसंधाना कधी न चुकवावे. पूर्ण चिंतन झालं. 2-2 दिवसापेक्षा जास्त एक आर्या घ्यायची नाहीत, कारण आपल्याला बऱ्याचशा आर्या पूर्ण करायच्यात. राहिलेल्या आर्या जे भाग्यवान पौर्णिमेपर्यंत राहतील तर पौर्णिमेपर्यंत पूर्णच करायच्यात.
एका प्रवचनात नाही भागलं तर 2 प्रवचनं 2-3 दिवस करून पण या 13 आर्या आपल्या पौर्णिमेपर्यंत पूर्ण करायच्यात. आता ज्यांचं भाग्य तिथं कमी पडेल त्याचा काही माझा इलाज नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. विठाला 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 विठाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की. नाम भगवान की जय जय. फिरत्याचा कावरती देसी मातीला आकार. विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. माती पाणी उजेड वारा तूच मिसळसी सर्व पसार. माती पाणी उजेड वारा तूच मिसळसी सर्व पसारा. आभाळच मग ये आकारा तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत न पार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे. घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा न कळे मुखी कुणा